लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की काव्यानी ज्यांना आयडल मानलेलं असतं त्या IAS अधिकारी त्यांच्या घरी आलेले असतात आणि त्या काव्याला म्हणत असतात, ऑल द बेस्ट काव्या देशमुख. बाळ आणि परीक्षा तुम्ही दोन्हीमध्ये पास व्हाल असंही ते म्हटलेले असतात. आता त्या अधिकारी तिथून निघून गेलेले असतात. त्यावर खरं इकडे काव्या मानलीला म्हणत असते, मला एक गोष्ट कळतच नाही आई, म्हणजे एवढ्या मोठ्या IAS अधिकारी आपल्या घरात आल्या आणि त्या घरात असताना नंदिनी ताई मला कशी दिसली नाही, म्हणजे मला हे सगळं कळतच नाही असंही ते काव्याचं म्हणणं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजू नंदिनीच्या प्रेग्नेन्सीबद्दल इथे शारदाला सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. तेव्हा इथे शारदा म्हणत असते, मला वाटतंय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगून टाकाव्यात. त्यावर जीवा म्हणत असतो, हो एकदम करेक्ट बोलतात आई तुम्ही, मला वाटतंय सगळ्यांना एकदम सांगूया, म्हणजे घरचे सगळेजण काव्याला सावरायला तिथे असतील. त्यावर मात्र इथे नंदिनी म्हणत असते, काय बोलताय जीवा तुम्ही, अजिबात नाही, तुम्ही असं काही करणार नाहीत. मात्र इथे जीवा चिडतच म्हणतो, नाही तुझं मी आता काही शब्दही ऐकणार नाही, आता ही करेक्ट वेळ आहे असं म्हणून रागात तिथून निघून जातो. इकडे नंदिनीला फार टेन्शन आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला जरूर